सेवेकरता निवडलेला अभंग भक्त शिरोमणी संत शिरोमणी नामदेव महाराजांचा 4 चरणाचा असून महाराज भगवंतासमोर बसलेले, भगवंत महाराजांसमोर बसलेले आणि त्यांच्या दोघांमध्ये काय चालू आहे? संवाद चालू आहे. नामदेवराय म्हणतात, देवगुज सांगे पंढरीची या रे. कुठे या? कुठं? पंढरपूरला या. आणि महाराज म्हणले आलोच, आम्हाला यायला काय फुकट एसटी आहे. एसटी कशी आहे? फुकट आहे, यायला काय? महाराज म्हणले तसं येऊ नका. म्हणले मग चालत येऊ का? म्हणले चालत या. म्हणले चालत येऊ. कधी येऊ? मध्ये जाताना का तुम्ही आषाढीलाच जाताना ना? म्हणजे मग वारीला येऊ. म्हणले या, पण मोकळं येऊ नका. ते म्हणले महाराज तिकडे लोक खूप खायला वाटीते, आम्ही कशाला आणायचं सोबत? म्हणले मग? म्हटले येताना एक काम करा. काय करा? प्रेम चित्ती घ्या रे नाम माझे. येताना प्रेमानं माझं नाव घेत 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 कुठे या? पंढरपुरात या. आणि महाराज त्याचा परिणाम काय होईल? एका तोंडाने भजन करून भागत, काया वाचा मने, कायेनं वाचेनं मनानं तिन्ही बाजूनं माझं भजन करायचं. काया वाचा मने दृढ धरा जीवी, सकळ ही चालवी भारत्यांचा. या वाणीच्या चारही बाजूनं जर तुम्ही भजन केलं, नामस्मरण केलं, माझ्याकडे चालत आले तर तुम्हाला तारण्याची गॅरंटी देव म्हणतो मी घेतो. महाराज देवाला सांगितलं आम्हाला कोरडे आश्वासन देऊ नका. काया वाचा मने दृढ धरा जीवी, सकळ ही चालवी भारत्यांचा. वाणीचे प्रकार 4. किती? हे पहा, तुम्ही ध्यान देऊन ऐकलं तर मी चिंतन सांगन, नाही तर मवा पडल्यासारखं जर केलं तर नुसते विनोद सांगन. विठाला विठाला. वाणीचे प्रकार 4. परा, पश्यंती, मध्यम आणि वैखरी. किती? परा, पश्यंती, मध्यम आणि वैखरी. ऐका, परा कुठे राहती? आणि ही साधी, ही साधी का? ही साधी का? हिच्या भोवताली कंपाऊंड कुणाचं आहे? मोकळा बोलत चला, नाही तुम्ही तोंड जोडून घेईन तुमच्या पुढे. या जिभेच्या भोवती कंपाऊंड वाले कुणाचं आहे? हा, मोठ्याने बोलायचं. दाताचं. आता दात संख्येनं किती आहे? सगळ्याची कमी जास्त असतील वयामानानं. आता किती आहे? 32. आणि जीभ किती आहे? पण सुरुवातीपासून कोण असतं? असं 4G बरं का हे सगळं. सुरुवातीपासून कोण असतं आणि नंतर कोण येतं? बरं अगोदर राजीनामा कोण देत? बरं दात इतके लबाडे कसे? या दाताचा कलर जर सभागती कसा? नाही तो होऊन दे एकदा. तो नाही, तू घे एकदा, मी थांबून घेतो. विठाला विठाला. त्या जीबीच्या भोवती कंपाऊंड वाल दाताचं. दात 32 जीबी. एके दिवशी त्यांची जुगलबंदी लागली. काय लागलं? आता गायक महाराज म्हणतात मृदंगाचार्य वाजित, याला काय म्हणायचं? हा, याला मारामारे म्हणायच्या, याला जुगलबंदी बघ, याला चढावड म्हणायची. महाराज ते दात एके दिवशी महाराज जिबेच्या नादी लागली. आता तिच्या लागाव का नाद? तिच्या नाद लागाव का? म्हणली काय काय सांभाळू, काय 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 सांभाळू? घर सांभाळू, डोळे सांभाळू, शाळा सांभाळू, म्हातारी सांभाळू, पावले रावले सांभाळू, की आले गेले महाराज सांभाळू, काय काय सांभाळू? ते म्हणलं तो तोंड सांभाळ. तो काय सांभाळ? अरे जिभेवरच स्वर्ग आहे आणि जिभेवरच नरक. जिभेवरच शत्रू आहे
आणि जिभेवरच मित्र आहे मला. जीभ सावरली जीवन सावरलं, आणि जीभ बिघडली की जीवन. ती जिबीच्या नादी लागले 32 दात. म्हणले बहुमत कुणाचं आहे? मला ना बहुमत कुणाचं आहे? दाताचं. आणि मग बहुमताच्या जोरावर दात एके दिवशी जिबीला दंत कहे जीभ को हम 32 तू अकेली माय. आम्ही किती आहे आणि तू? एक बार चबा जाऊ तो 32, एक बार चबा जाऊ तो फिर्यादी कहा जाय. तुला बाहेर जायला वाट सुद्धा ठेवणार. 32 जणांना जर चावा घेतला तर कोणाला सांगती म्हणली तक्रार? हे कुणाला म्हणले? महाराज ऐकन की जीभ का? जिबेने सांगितलं बाबा तुमचं ऐकलं, आता माझं सुद्धा. जीभ कहे दंत को तुम 32 मैं अकेली माय. तुम्ही किती आणि मी? पण एक बार तेडी चलू तो 32 गिर जाय. अहो महाराजाला न बोलता आमदार जर म्हणलं वय बाजूला तर काय होईन त्याच? हा दातच राहणार. त्याच्यामुळे हिच्या नादी लागायचं. महाराजांनी सांगताना तिला सुधरून सांगितलं. काय महाराज काय झालं? अजून टाइम आहे ना का घ्यायचं उरक? एवढ्या कमी याच्यात, कमी म्हणजे वेळेत म्हणतो, बाकी याच्यात नाही. दाताला आणि जिभेला सुरुवातीला सांगितलं. काय सांगितलं? की परा पश्यंती मध्यम आणि वैखरी वाणीचे प्रकार. परावाणी पश्यंती जी इथून निघती कंठातून, मध्यमा आणि बेंबीपासून. आता हे महाराज कसे गातात? तो मोकळं बोला, तुम्ही मोकळं बोला. बेंबीच्या महाराज हायगईच करीत बेंबीच्या देठापासून इथून गेल्यावर आता 7 ते 9 आहे म्हणून बरं आहे. पण जर कधी 9 ते 11 असलं ना खेडेगावात, तो कीर्तन झाल्यानंतर सेपरेट जेवावं लागत त्याच्याशिवाय पर्याय. कारण बिंबीच्या देठापासून रामेश्वर महाराज परा पश्यंती मध्यम आणि वैखरी. आता सोपं सांगतो, आता जास्त लोड घेऊ नका, तुम्हाला पटनास सांगतो. एक माणूस या मंडपाकडे यायला लागला आणि येत असताना त्यांनी सांगितलं, म्हणले तुमच्याकडे वर्गणी पडती 500 रुपये. किती? आंबोरे बाबा 500. ते म्हणलं माझ्याकडे सध्या 200चे, 200 घ्या, मी 300 हा नंतर देतो. ते म्हणले नाही आमच्याकडे तसा रूल नाही, आत्ताच्या आत्ता 500. ते माझ्याकडे नाही, चला घरी देतो. महाराज हे सगळे ताफा. त्याच्या बायकून पाहिलं, ही सप्त्याची टोळी आपल्या घरी कसं, सप्त्यावले आपल्या घरी कसं? ते म्हणले अगं त्यांना पट्टी द्यायची, 500 रुपये आपल्या नावावर घरावर आले देऊन टाकायचं आणि मोकळं व्हायचं. त्यांनी सांगितलं 500 रुपये? 500 येडे झाले काय तुम्ही? 5-50 रुपये देऊन मोकळं व्हायचं, कुठं 500 रुपये देऊन त्यांच्या नादी लागत बसली. ते म्हणले अगं मी तर त्यांना 200 देत होतो. ती म्हणे तुमच्याकडे 200 आहे काय? ती म्हणली हा. ती म्हणली हा नाही इकडं. ती 200 घेतली आणि त्याच्यात 50 त्याच्या हातात दिली. ती म्हणे अरे 500 द्यायची, 50 नाही. ध्यान धरा म्हणली बोलण्यावर. 40ची साखर आणा, 10ची यांच्या मड्यावर चहा घाल लागन ना. आता चहा नाही पाजायची कॅनला. महाराज बसले, आले, चहा झाला. तेवढा आणता का? 500 रुपये आणतो. हे अगं ते तर महागच लागली. देऊन टाक बाई, नको गावात आपली आप जायला, देऊन टाक पैसे. ते आलं तिथून. म्हणली देता येईन ना. आम्ही काय घरी इकून चाललो का वावर इकून चाललो? कोण म्हणलं? बाई म्हणली. ती म्हणली बाई पुढं काय बोलतं बा, आता आपलं ग बसलेलं बरं. ती ग बसून घेतलं. 2-5 मिनिटं झाले. तेवढं 500 रुपये आणता का? सांगितलं ना तुम्हाला. आम्ही का घरी इकून चाललो का गावी इकून चाललो? उजूक ग बसली. मग आम्ही निघाव का? उजूक आलो कपन यायला, बडीशोप ठुली. म्हणले मला द्यायची होती बरं का,
पण तिच्या पुढं मग तिचं चालत त्याचं चालत. अरे तुमचं तरी काय चालत. तिचं चालत नाही, तुमचं काय झालं. मला म्हणली परत दिवशी कपडे धुवून घ्या. मला अरे म्हणलं तुला काही वाटतं का, पागल झाली काय म्हणलं तू. हा अगं मस्त दाढी, मस्त बॉडी, 4 चाकी गाडी, 2 मजली माडी, मला काय म्हणती धुवा साडी. मला म्हणली भांडे, मला म्हणली कपडे धुवून घ्या, भांडे घासून घ्या. मला नाही चालणार. तुला नाही म्हणलो. तुला तर तुला आता दाखवतोस. तिला वाटलं हाणतो काय, तिला काय वाटलं आणि हाणायची ताकद आहे का. महाराज बोलण्यानं घाबरली जर म्हणजे तुला नाही तुझ्या बापाला फोन लावतो म्हणला. आता फोन काढ आणि तिच्या बापाला फोन लावला. 9:30 पावणे 10 झाली. ही काय शिकवण आहे म्हणलं तुमची. मला म्हणती म्हणलं भांडे घासून घ्या. मला म्हणती मला. ते म्हणे महाराज आमची मंडळी घरी नव्हती, मी कपडे धुरायलो, नंतर फोन करा. आता त्यो जर कपडे धुत असन तर मला भांडे धुवायला मरावून तुमच्या पोटाला यावं. विठाल विठाल तो त्या माणसांसमोर मंदिरासमोर काय म्हणला. जागेवर या तुम्ही, जागेवर. मी तुम्हाला इथून तिकडे नेलता ना, परत इथं आणतो ना. तो मंदिराजवळ चपला काढीत होता का नाही. त्याला कमिटीवाले काय म्हणले, कमून म्हणले असतील ते. त्याच्या माग कमून गेले असतील ते पैसे घ्यायला. त्याला माहिती हो आपल्याला सापडणारच. मग तो इथं काय म्हणला, किती देतो घरी गेल्यावर तुम्हाला, आणि तिथे गेल्यावर काय म्हणतो, हा आता नाही म्हणतो. मग महाराज म्हणले काही लोकांचं बोलणं इथून वर राहतं, आपण व्यवहारात म्हणतो. त्याच्या काय नादी लागले महाराज, त्याचं बोलणं इथून वर आहे. महाराज म्हणले परा पुष्यंती मध्यमा आणि वैखरी या 4ही वाणीनं जेव्हा तुम्ही भजन करता तेव्हाच जगाचा मालक तुम्हाला पावन. लक्षात येतं. येथे एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तयाईलच थडी सरले माया जाळ. काय त्याला अलीकडच मी आडवा झालो आणि त्याला उचलून घेतलं. कधी सगळ्या वाणीनं, शरीरानं, सगळ्या कायनं, वाचेनं, मनानं माझं भजन केलं. महाराज म्हटले कोण